नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहे की निफ्टीच्या लेवल्स पाहणार आहे की डेली आपण कसं ॲनालिसिस करायचे. जे लोक इंडेक्समध्ये ट्रेड करत आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल होणार आहे, की ज्यांना निफ्टीमध्ये किंवा सेन्सेक्समध्ये ट्रेड करतात, त्यांच्यासाठी ॲनालिसिस कसं त्यांनी केलं पाहिजे, कसा चार्ट पाहायला पाहिजे. तुम्ही एंजल वनवर यूज करत असाल किंवा तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूवर यूज करत असाल. या दोन्हीमध्ये तुम्हाला हे कसं युजफुल ठरेल हे मी तुम्हाला आज सांगणार. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक निफ्टी 50चा चार्ट अरेंज करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे टाइम फ्रेम आहेत त्या ॲडजस्ट करायच्यात. ज्या की इथे टाइम फ्रेम 10-15 मिनिट्स आहे. तुम्ही स्टार मार्क करा. डेली, वीकली आणि मंथली. आता मी डेलीच्या चार्टवर आहे. आता निफ्टी हा इंट्राडेचा ट्रेड आहे. तर मला डेली पासून खाली मायक्रो ज्या टाइम फ्रेम आहेत, जसं की 1 आवर झाली, 15 मिनिट्स झाले, याच्यावर ॲनालिसिस करायचं आहे. तर आता समजा आजची एक कॅन्डल झालेली आहे फ्रायडेची. आता मला मंडेसाठी ॲनालिसिस करायचं आहे. तर मंडेसाठी ॲनालिसिस करताना काय करणार, तर मार्केटने काय केलंय, की इथं रेझिस्टन्स घेऊन मार्केट इथनं खाली चाललेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, की पुढचा ट्रेड कसा बनणार आहे किंवा कोणत्या साईडला. आता ॲक्चुअली मार्केटमध्ये सगळ्या निगेटिव्ह न्यूज आहे. इंडिया ट्रेड जे US डील होती, ती कुठेतरी स्टॉप झालेली आहे. पुन्हा रशिया युक्रेन वॉर पुन्हा होऊ शकतो. या अशा खूप निगेटिव्ह न्यूज आहे. तर आता मी काय करणार, मला याचं लेवल्स काढायचे किंवा मला टार्गेट आणि रेजिस्टन्स याच्यामध्ये पाहायचे. मी काय करणार, की इथं कॅन्डलच्या शेजारी बघा, इथे लाईन चार्ट ऑप्शन असतो. इथे खूप प्रकारचे चार्ट आहेत, त्यात तुम्ही लाईनवर सिलेक्ट करा. आता मी लाईन चार्ट ओपन केला, बरोबर. मी काय करणार, 15 मिनिटाच्या ॲनालिसिसमध्ये येणार. आता या 15 मिनिटाच्या ॲनालिसिसमध्ये काय करायचं आपल्याला, तर नियरेस्ट सपोर्ट शोधायचा. आता नियरेस्ट सपोर्ट कुठे असणार आहे, तर हे बघा, इथं जे शार्प व्ही पॉइंट आहेत, याला आपण नियरेस्ट सपोर्ट असं म्हणतो. मी काय करणार, इथे एक लाईन ड्रॉ करणार. हा झाला माझा नियरेस्ट सपोर्ट. जर मार्केट खाली आले, तर त्या दिवशी हे सगळ्यात पहिलं माझं टार्गेट असणार. ही प्राइस हे माझं टार्गेट असणार. त्यानंतर काय करायचं आपल्याला, अजून एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करायचा. हा एक अजून एक सपोर्ट मार्क केला. पहिला सपोर्ट होता 721 ला, दुसरा सपोर्ट झाला 25,669. त्यानंतर मी काय करणार, तिसरा सपोर्टवर जाणार. हा किती आहे, 25,597. बरोबर. आता हे काय झाले, माझे डाउन साइडचे टार्गेट झाले. समजा मार्केट ओपन झाल्यानंतर समजा डाउन साइडला जायला लागलं, तर हे सगळे माझे टार्गेट्स असणार आहे. किंवा या सपोर्ट वर जर एखादी ग्रीन कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला, बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला, तर तिथनं मार्केट हे वर जाऊ शकतं. त्यानंतर 1 आवर टाइम फ्रेमला पहा. इथे बघा, इथे एकदा मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. मी काय करणार, या टाइम लाईनला किंवा या लाईनला मी रेड मध्ये मार्क करणार, कारण की हा खूप चांगला सपोर्ट आहे. त्यानंतर मी डेलीला जाणार, डेलीमध्ये नाही. मग आता मार्केट समजा खाली आले, तर काय होणार, की हे जे 25,670चं 69चं टार्गेट आहे किंवा हा जो सपोर्ट आहे, खूप चांगला सपोर्ट आहे. इथं जर समजा एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला आणि त्याचा हाय ब्रेक झाला, तर आपण बाय साईडला याच्यामध्ये एंट्री करू शकतो. त्यानंतर समजा मार्केट खाली न येता समजा वर चाललं, तर मी पुन्हा लाईन चार्टवर जाणार. सगळ्यात पहिल्यांदा नियरेस्ट टार्गेट म्हणजे काय, नियरेस्ट रेजिस्टन्स हे बघा, हा आहे. इथं क्लिक करणार. त्यानंतर नियरेस्ट अजून कुठे आहे, या लेवलला आहे बघा. ऍटलिस्ट 2 शार्प पॉइंट कॅप्चर झाले पाहिजे. त्यानंतर इथे एक आहे बघा, हे झाले रेजिस्टन्स टार्गेट. समजा मार्केट इथे ओपन झाल्यानंतर वर जायला लागले बघा, आपण एक सपोर्ट ड्रॉ केला होता, आजचा सपोर्ट तिथनं थोडंसं वर गेलं, तर हे फर्स्ट टार्गेट असणार आहे, हे सेकंड टार्गेट आणि हे थर्ड टार्गेट असणार आहे. तर आता 15 मिनिट्सला मी पाहिलं, की इथे एक रेजिस्टन्स घेतला, इथे एक घेतला आणि हा एक रेजिस्टन्स आहे. 1 आवर टाइम फ्रेमला 1 आवरला बघा, हा रेजिस्टन्स एक स्ट्रॉंग आहे. त्यानंतर हा एक आहे बघा, इथे मॅच झालेला आहे, बरोबर. आणि वर तिसरा थर्ड रेजिस्टन्स मॅच नाही झालेला. हे पहा. आता तुम्ही हा चार्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, की मार्केट आज समजा ओपन झालं
आणि इथे कुठेतरी समजा ओपन झालं तर फर्स्ट टार्गेट काय असणार आहे? तर ही लेव्हल. इथपर्यंत मार्केट हे येऊ शकतं. त्यानंतर समजा ही ब्रेक केली तर खूप चांगला सपोर्ट, राइट लाईन म्हणजेच काय तर खूप चांगला सपोर्ट असतो. इथपर्यंत आलं. इथं जर समजा हा पण ब्रेक केला, त्यानंतर मार्केट कंटिन्युअसली फॉल होऊन या लेव्हलपर्यंत येऊ शकतं. 25,597. समजा इथनं मार्केट वर जायला लागलं. तर बघा फर्स्ट टार्गेट काय असणार आहे? 25,852. त्यानंतर सेकंड टार्गेट काय असणार आहे? 25,901. त्यानंतर 25,969. हे झालं आपलं निफ्टीचे टार्गेट्स. या प्रकारे तुम्हाला मार्केटमध्ये रोजच्या रोज एनालिसिस करायचंय. काही खूप क्रिटिकल असं खूप असं काही नाही. मार्केटमध्ये काम करता तुम्हाला सिम्पली चार्ट एनालिसिस करायचंय, की कसा आपण चार्ट पाहायला पाहिजे, टाईम फ्रेम्स कशा पाहिल्या पाहिजेत. कारण की मार्केटमध्ये इंट्राडे जेव्हा तुम्ही निफ्टी करता, तेव्हा 15 मिनिट्स टाईम फ्रेम ही खूप आयडियल टाईम फ्रेम आहे. कारण की डेली टाईम फ्रेमला तुम्हाला पूर्णपणे डेलीचा व्ह्यू घ्यावा लागतो. त्यामुळे 15 मिनिट टाईम फ्रेमवर तुम्ही एनालिसिस करू शकता. तर मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि यानंतर तुम्हाला अजून कसे व्हिडिओ पाहायला वाटतील हेही मला कळवा. धन्यवाद.